मुळात जो हा मराठी अमराठी जो वाद आहे, या वादाची सुरुवातच भारतीय जनता पक्षाकडनं झालेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काही पक्ष मराठी अमराठी वाद हा निर्माण करतायत महापालिका निवडणुका आणि ज्या येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे विचारत. मुळात या सगळ्या वादाची सुरुवात जी आहे ती भारतीय जनता पक्षाकडनं झाली. घाटकोपरची भाषा गुजराती आहे हे कोण म्हणालेलं? त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काय त्यांचं नाव जोशी म्हणालेले, बरोबर. तिकडनं ती सुरुवात झाली. हिंदी भाषा पहिलीपासनं सक्तीची करण्याचा निर्णय कोणी घेतला? भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या सरकारने घेतला. मग ही सुरुवात आम्ही केली आणि आम्ही हा वाद निर्माण करतोय हे कुठल्या बेसिसवर मुख्यमंत्री साहेब म्हणतात ते मला कळलं नाही. आम्ही सांगितलं होतं. ते नाव नाही घेत ते म्हणतात की काही जणांना हा वाद निर्माण करायचा आहे. आमच्याचकडे आहे ना अंगुली निर्देश. तर आम्ही काय सुरुवात केली हे एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगावं. बरं, मीरा रोड वाईंदरमध्ये घटना होती दुकानाच्या संदर्भातली, तर मराठीत त्यानंतर व्यापाऱ्यांचा मोर्चा काढणारे कोण होते? भारतीय जनता पक्षाचे ते मेहता, बरोबर. हिंदी भाषा अनिवार्य नसताना, केंद्राने अनिवार्य केली नसताना जाणीवपूर्वक आम्ही त्रिभाषा सूत्र लागू करू, हिंदी आम्ही करणारच हे कोण म्हणालं? मुख्यमंत्री साहेब म्हणाले. महाराष्ट्राची भाषा घाटकोपरची भाषा गुजराती आहे कोण म्हणालं? ते त्यांचे भैया जोशी साहेब म्हणाले. मग जर तुमचे लोक ठिकठिकाणी या संदर्भातली वक्तव्य देतात, बरं निशिकांत दुबे आज तुम्ही म्हणताय वादात पडू नका, इतके काल तुम्ही म्हणालात आम्ही त्यांचं स्वागत करू महाराष्ट्रात आलं तर, जेव्हा ते म्हणाले की पटक पटक के मारेंगे त्यावेळेला तुम्ही गप्पा होतात. मग महाराष्ट्राबद्दल सातत्याने जे द्वेषपूर्ण उद्गार काढतायत त्यांना तुम्ही पाठिंबा का देताय? त्यामुळे हे सगळ्या गोष्टींचे जनक ही भारतीय जनता पक्ष आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये परप्रांतीयांची मतं एकगठ्ठा आपल्याला मिळावीत यासाठी भारतीय जनता पक्षाने खेळलेली खेळी आहे.